नमस्कार सेवक बांधवांनो, आज मी प्रत्यक्ष एक सवाल घेऊन आलेलो आहे, एक प्रश्न घेऊन आलेलो आहे. आजपर्यंत भरपूरशा अशा गोष्टीवर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, पण आज स्वतः मला जो समाजात वावरताना काही गोष्टी आढळल्या, काही शब्द दुसऱ्याच्या माझ्या कानावर आढळले किंवा मी काही माझ्या जो सेवक बंधूच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट वाचली, त्याच्यावरून माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्या प्रश्नाला घेऊन मी या ठिकाणी आलो आहे. आणि मीच नाही, मी या ठिकाणी जसा प्रकाश घालण्याचा प्रयत्न केला तसाच प्रकाश घालणारे भरपूरसे असे व्हिडिओ क्रेडिट करणारे आहेत, या मार्गाविषयी प्रकाश टाकणारे भरपूर असे बुद्धिजीवी आमचे सेवक दादा आहेत. त्यांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष देऊन ऐकावं. या मार्गातील मार्गदर्शक काकाजी आहेत, काही अनुभवी सेवक आहेत, काही जुने सेवक आहेत आणि काही मान्यवर मंडळी आहे. या प्रत्येकाने या व्हिडिओकडे आवर्जून लक्ष द्यावं, कारण हा प्रश्नच तसा निर्माण झालेला आहे समाजात वावरताना. तर प्रश्न असा आहे, जेव्हा आपण समाजात वावरतो किंवा मी व्हिडिओवर कमेंट वाचली तर एक व्हिडिओ आलता नाही का, त्यागामध्ये कंचनी दादाचा, त्यांनी एक चांगला संदेश दिला होता. तो जो काही मॅटर झाला तो त्यांचा वेगळा आहे, त्याच्यावर मी टीका टिप्पणी करणार नाही किंवा कोणताही भाष्य करणार नाही. पण त्याच व्हिडिओवर काही कमेंट आलेल्या होत्या. तर त्या कमेंट अशा होत्या की अनेकवाले म्हणतात मार्गाच्या बाहेरील लोक आपल्या मार्गावर एक टिप्पणी करत असतात नेहमी, एक जास्त करून, दोन आहेत पण एक जास्त करून आहे की परमात्मा एकवाले जो मांसाहार करतात, मांस, मटण, मछली, बकरा, कोंबडी ह्या जो खातात, मांसाहार करतात, तर हा मांसाहार करणे परमात्मा एक सेवकला योग्य आहे का? मार्ग चांगला आहे, पण या मार्गातील लोकांनी मांसाहार करायला नको. फक्त मांसाहारसाठी सुद्धा काही लोक या मार्गाला वेगळ्या दिशेने बघतात. तर यावरच आपला आधारित आहे की आपण मानव धर्माचे सेवक, आपण परमात्मा एकचे सेवक, आपल्याला मांसाहार करता जमते म्हणून आपण मांसाहार करत आहोत. बाबाच्या काळापासून आपण मांसाहार करतो, मांसाहार करत आहेत म्हणून आज आपण सेवक मांसाहार करतो. तर या ठिकाणी माझा प्रश्न असा आहे की मांसाहार जो आपण करत आहोत, तर हा मांसाहार कोण करतो? मांसाहार कोण करतो? परमात्मा एक सेवक आहोत, आपण मानव धर्माचे सेवक आहोत. तर मानव धर्माचे सेवक म्हणताना किंवा परमात्मा एकचे सेवक म्हणताना आपल्याला मांसाहार करणे योग्य आहे का? मांसाहार कोण करतो आणि परमात्मा एक सेवक म्हणताना मांसाहार करणे योग्य आहे का? मांसाहार नाही जर आपण केलं तर फरक काय पडू शकते, आणि मांसाहार नाही केलं तर फरक काय पडू शकते, आणि मांसाहार केलं तर फायदा आणि नुकसान, या मांसाहारचे फायदे नुकसान, मांसाहार कोण करू शकतो किंवा मांसाहार कोण करतो, अशा जे विभिन्न गोष्टी आहेत मांसाहारवर. तर आपल्याला या ठिकाणी ज्यांना हा माझा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचतो, कृपया माझी दोन हाताची विनंती आहे की कृपया करून हे जो प्रश्न निर्माण होणारे आहेत, या आजपर्यंत कितीतरी सेवक आहेत मांसाहार करत आहेत, पण आपण का म्हणून मांसाहार करतो? या मांसाहारमुळे फायदा कोणता आहे आणि नुकसान कोणतं आहे? फायदा कोणता आहे आणि नुकसान कोणतं आहे, हा आतापर्यंत सर्वसाधारण आमच्यासारख्या सामान्य सेवकाला समजलेला नाही आहे किंवा माहिती नाही आहे किंवा यावर कोणी मार्गदर्शन केलेलं नाही आहे. तर ज्या पुन्हा सेवकांना याविषयी माहिती आहे की आपण मांसाहार का म्हणून करतो, आणि मांसाहार नाही केलं
तर आपल्या मार्गावर काय परिणाम पडेल किंवा देशावर काय परिणाम पडेल किंवा इतर ठिकाणी काय परिणाम पडेल, अशा विविध गोष्टी ज्या प्रकारे तुम्हाला याच्याबद्दल माहिती आहे, त्या माहिती ज्यांना लिहिता येते त्यांनी कमेंटमध्ये कळवावं. ज्यांना असा लिहिता जमत नसेल तर बोलून साधी व्हॉइस रेकॉर्डिंग करून सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. किंवा ज्यांना व्हिडिओ क्रेडिट करायचा आहे, जसं आता मी बोलत आहे असा व्हिडिओ बनवून जर कोणाला टाकायचा असेल तर असा व्हिडिओ बनवून सुद्धा याच्यावर योग्य असं मार्गदर्शन करावं. कारण आहे यामागं, कारण की भरपूर म्हणजे बहुतेक सेवक आहेत ज्यांना याविषयी माहीत नाही. मांसाहार बाबाच्या काळापासून सुरू आहे म्हणून आम्ही खात आहो, पण या खाल्याने आमचा काय फायदा आहे, काय नुकसान आहे, जर नाही केलं तर मार्गाच्यावर काही नुकसान होऊ शकतो का, अशा विविध गोष्टी आहेत. जे प्रश्न निर्माण तुमच्या स्वतः मनातून होत असतील किंवा तुम्हाला ज्याच्यावर एक्सप्लेन करता येत असेल, म्हणजे सांगता येत असेल किंवा सांगायचं असेल, तर तुम्ही आपल्या इच्छेने सुद्धा जास्तीचा सांगू शकता. कारण यामध्ये काय आहे, कारण की आपल्यावर जेव्हा टीका टिप्पणी होते आणि व्हिडिओवर जेव्हा कमेंट येतात मांसाहारच्या, त्या कमेंट ऐकून किंवा वाचून होत नाही अशाही कमेंट असतात. तर जर ह्याच गोष्टी सर्व सेवकांना माहीत असते की आपण मांसाहार का म्हणून करतो किंवा मांसाहार कोण करतो, मांसाहार केल्याने काय फायदा आहे किंवा काय नुकसान आहे किंवा काय होतो, ह्या जर गोष्टी सेवकांना जर परिपूर्ण माहीत असलं किंवा सेवकांनी ऐकून घेतलं, समजून घेतलं, तर प्रतिउत्तर द्यायला त्यांनाही बरं होईल आणि समाधानकारक उत्तर असणं गरजेचं आहे. म्हणून व्हिडिओ क्रिएटर जो व्हिडिओ बनवणारे आहेत ते व्हिडिओनी सांगू शकता. ज्यांना लिहून सांगायचं असेल त्यांनी लिहून सांगू शकता आणि ज्यांना ऑडिओ रेकॉर्ड करून सांगता येते ते ऑडिओ रेकॉर्डही करून सांगू शकता. मी माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी दिलेला आहे. माझा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी देत आहे आणि दिलेला सुद्धा आहे. तर ज्यांना व्हॉट्सअपवर पर्सनली पाठवायचे आहे पर्सनली पाठवू शकता आणि ज्यांना व्हिडिओवर कमेंट करायचं असेल त्यांनी व्हिडिओवर कमेंट करून सांगावं, हीच अपेक्षा आहे. आणि मला माहिती आहे की या ठिकाणी एक से बढ़कर एक हुशार सेवक या मार्गात आहेत, एक से बढ़कर एक ज्ञानी माणसं आहेत. आणि हा उठलेला जो माझा मनातला किंवा लोकांकडून आलेला जो प्रश्न आहे, या प्रश्नाला मी या ठिकाणी मांडला आहे. तर या प्रश्नाचं सेवक मंडळी समाधान करतील ही अपेक्षा बाळगतो. आणि या व्हिडिओला ज्यांच्यापर्यंत पाठवायचं आहे त्यांच्यापर्यंत पाठवून द्या. कारण की या माध्यमातून कमीत कमी मला माहीत नाही आहे, तसं कितीतरी सेवकांना माहीत नाही आहे. कमीत कमी आपण मांसाहार का म्हणून करत आहो हा तरी माहीत होईल. याचा फायदा, नुकसान, नफा, तोटा जे काही म्हणता येईल तो आपण सर्वांना माहीत होईल. म्हणून या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की केव्हा याचं उत्तर आपल्याकडे येईल ना आपण तुम्हापर्यंत सांगू याची काही सांगता येत नाही. म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पाठवा, जास्तीत जास्तच बुद्धिजीवी लोकांपर्यंत पाठवा हीच अपेक्षा बाळगतो. आणि उत्तरचा मी वाट बघत आहे. एवढेच बोलतोय आणि आपल्या शब्दांना विराम देतो. नमस्कार.